नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 5 योजनेचे पैसे तुम्हाला या कालावधीमध्ये मिळणार आहेत. म्हणजे की उद्यापासूनच वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. मग त्याआधी शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या योजना असणार आहेत, कोणत्या योजनेचे किती पैसे असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर असणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायची विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही तुम्हाला केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, योजनेचा पुरवठा करून योजनेमार्फत शेतकऱ्यांना असो किंवा लाडक्या बहिणींना असो किंवा इतर कोणाला जे काही मदत करत असते, त्या मदतीद्वारे ह्या 5 योजनेचा आढावा असतो. आणि या 5 योजनेचा आढावा घेत असताना आपण पाहणार आहोत की तुम्हाला हे 55,000 रुपये कसे मिळणार आहेत. तर संपूर्ण माहिती पाहूया. शेतकरी मित्रांनो, समजात पहिली योजना म्हणजे की पीक विमा. कारण की शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांचं जे काही आता अस्तित्व राहिलेलं ते म्हणजे की पीक विम्यावर. कारण की जे काही त्यांचं पीक होतं ते तर समजा जमीनदोस्त झालेलं आहे, पण आता जे काही पीक विमा आहे त्याच्यावर आशा लागलेली शेतकऱ्यांची, पण शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही. आता हा पीक विमा कधी मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे काही 34 जिल्हे आहेत त्यातील शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले, म्हणजे की सरसकट पीक विमा देऊ असं सांगण्यात आलेलं आहे. पण जे काही हेक्टरी 17,500 ते 32,000पर्यंत पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमच्या शेती कोणती होती, म्हणजे पीक कोणतं होतं शेतात, सोयाबीन होतं, कापूस होता किंवा तूर होती, इतर कोणते पिकं होते याच्यावर अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा हा 1 जूनपासून वितरण होण्यास सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे जे काही आधार कार्ड अपडेट नसतात ते अपडेट करून घ्या, व त्याचबरोबर बँकेला लिंक नसतात ते लिंक करून घ्या. जेणेकरून हे 2 कामं केल्यानंतर जे काही सरकारी योजनेचे पैसे DBTद्वारे पाठवत असतात ते पैसे तुमच्या खात्यावर येतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2025चा पीक विमा तर मिळणारच आहे, पण मागेच एक घोषणा एवढी होती की मागील 3 वर्षाखालचा पीक विमा मिळेल. ते पण या जानेवारी महिन्यापासून तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी योजना आहे ती म्हणजे की लाडकी बहीण योजना. शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे बरेचसे हप्ते म्हणजे की 2 हप्ते बाकी आहेत. ते हप्ते आता एकत्र येणार आहेत असं सांगण्यात येत आहे, आणि ते बी उद्यापासून वितरण होईल असं सांगण्यात येत आहे. पण ज्या लाडक्या बहिणींची KYC अपूर्ण असेल आणि बँकला आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी करून घ्यायचं आहे. कारण की काही लाडक्या बहिणींचं तिथंच प्रॉब्लेम आहे आणि त्या विचार करीत नाहीत, आणि त्यांना वाटत आहे की आमचा हप्ता बंद झाला. ते प्रॉब्लेम त्यांनी चेक करायचे आहे आणि आपली KYC करून अपडेट करायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरी योजना आहे ती म्हणजे की PM किसान आणि नमो शेतकरी, ह्या 2 योजना आहेत, एकत्र लाभ मिळत असतो. शेतकरी मित्रांनो, ह्या दोन्ही योजनेपासून शेतकऱ्यांना वार्षिक लाभ 12,000 रुपये मिळत असतो. पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता काय मिळाला नाही. तो 8वा हप्ता आता या उद्यापासून किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात मिळू शकतो. त्याचबरोबर 8वा हप्ता हा किती मिळेल तर ह्याचा अंदाज आता लागला नाही, म्हणजे की माहिती आलेली नाही. लवकरात लवकर माहिती येईल. ती माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना शेअर करा. शेतकरी मित्रांनो, PM किसान झाल्यानंतर नमो शेतकरी झाल्यानंतर लास्टची आणि 5वी योजना आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांची जे काही कर्जमाफी आहे ते कर्जमाफी पण आता होईन असं सांगण्यात येत आहे. पण 2 लाखापर्यंतच कर्जमाफी होईन असं सांगण्यात येत आहे. आता ही कधी होईन, काय होईन, अद्याप हिचं काय ठरलेलं नाही. पण ही जेव्हा होईन तेव्हा तुम्हाला नक्कीच कळण्यात येईल, म्हणजे की त्याच्या आधीच कळण्यात येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट वेळी, तोपर्यंत धन्यवाद.